जबरदस्त वेग आहे बैलांचा. छकड्यामध्ये या बैलाने मैदानात गाजवले. आज बघूया चिखलाच्या मैदानावर ढोपरापेक्षा जास्ती जोड्यामध्ये पाणी आहे. हजारो प्रेक्षकांची गर्दी आहे या ठिकाणी. ह्याच गर्दीमध्ये कोण असणार आहे गर्दी? जबरदस्त आला 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 आला. अरे वा नाथ खुळा गणपती खुळा जबरदस्त वा 21. बघूया बाबल्याची ही देखील जोडी पडतो का? चालेल शाबास. जाऊ दे जोरात, जाऊ दे जोरात. बाहेर कुठून येतोय त्याला आतमध्ये घ्या. आतमध्ये घ्या, आतमध्ये घ्या, आतमध्ये फिरव फिरव बाबल्या. अरे बाबल्या जाऊ दे. हा 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 बाबल्या पडला तरी बैल बाकी थांबणार नाही. दोन्ही बैल त्याच ताकदीचे आहेत. शाबास. येऊ दे जोरात, येऊ दे जोरात. हो 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 जोडी आवरा, जोडी आवरा. या जॅकीने कित्येक वेळेला निलेशचा दनागवे करायची जोडी करायची जोडी या ठिकाणी साहिल मध्ये पळवताना आपण पाहतोय मित्रांनो. अप्रतिम धावणारी ही जोडी अंतिम टप्प्यामध्ये येते. साहिल पडतोय 23-82. जबरदस्त वेगात पाकड्या सुटलाय. अतिशय सुंदर. जाऊ दे जोरात, जाऊ दे जोरात, जाऊ दे. आकाश कदम या जोडीसाठी खेळ. निलेश राणेंची सुट्टी आपण पाहतोय. साहिल मध्ये सुट्टी आणि या ठिकाणी ही जोडी कशा प्रकारे या मैदानाचा बल्ला पार करते पाहूया. पहिल्या बल्ल्यावर नीट पार करते, दुसऱ्या बल्ल्यामध्ये जाते. अंतिम टप्प्यामध्ये जाण्याआधी वेग वाढवला जातोय. निश्चितच या जागीकडून भरोसा दर्शवला जातोय. आला आला आकाशाला काय झालं शेवटच्या टप्प्यात कळत नाहीये. तिथं काहीतरी आज या ठिकाणी जी स्पर्धा होती ती विक्रांत प्रतिष्ठान खेरशेत या चिपळूण तालुक्यातल्या एका नामांकित प्रतिष्ठानने आयोजित केलेली भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा होती. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 170 जोड्या सहभागी झालेल्या होत्या. अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडलेले, सुंदर नियोजन होतं. आणि ह्या अशा प्रकारच्या स्पर्धा भरवण्यामागचा आयोजकांचा उद्देश काय असतो असं जर आपल्याला सांगायचं झालं तर खरं तर कोकणातला शेतकरी कुठेतरी शेतीपासून लांब चाललेला होता. मग पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन तिथे छोटी मोठी 8-10 हजाराची नोकरी करायची आणि गावाला आपल्या मातापित्यांना काहीतरी पाठवायचं असा तरुणांचा कल होता. तो कल कुठेतरी पुण्या मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबवावा. आपल्या या तांबड्या मातीत राहूनच तांबड्या मातीमध्येच काहीतरी सोनं पिकवावं आणि त्याच्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा म्हणून अशा प्रकारच्या जाणाऱ्या तरुणांना इथं थांबवावं. मग त्यांच्यासाठी हे बैल क्षेत्र जवळ आलं. अशा प्रकारचे छोटे छोटे बैल जर आपण घेतले तर शेतीची कामं पण होतात आणि शेतीची कामं आटपल्यानंतर पर्यायानं काहीतरी वेगळं अशा या स्पर्धात्मक रूपातून 4 पैसे देखील तरुणांना मिळतात. कधी ना कधी या बहिणीची आठवण येईल जेव्हा डवळ्या पवळ्याची किल्लारी गाडी गुंपून जैसी ठेवा ग माझा बंधुराज येई मला शर्यतीला नेई माझा बंधुराज येई मला शर्यतीला नेई असं हे सुंदर असं गाणं आता या शर्यतीमध्ये आमच्या बऱ्याचशा बहिणी आम्हाला सांगतात मला शर्यत बघायला घेऊन जा. अशावरती या 2 कडव्याचं एक गाणं मी या ठिकाणी सादर केलेलं आहे. नौका जागी दिसतोय. पप्याला आतमध्ये घ्या, घ्या पप्याला आतमध्ये. येऊ दे जोडी, येऊ दे जोडी. ए पप्या चल चल
शाबास शाबास जोड्यावरा जोड्यावरा पप्प्यावरा कार्यकर्त्यांना सूचना आहे, स्टेजची कॅपॅसिटी बघा, गर्दी या वाढलेली ठिकाणी आहे. आपण पाहिलं स्वतः साहिल बने किंवा सतीश बने ही जोडी सोडण्यासाठी होते. बघूया भरधाव धावणारी जोडी आहे. मला आला 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 सिद्धू आला. हो 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 24-33 घे पाकड्याला घे पाकड्याला पुढे कर पाकड्याला पुढे कर. आला 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 पाखरी आला आणि पुन्हा पण आला. सुंदर जाऊया जोरात. यजमान जोडी आहे, बघूया काय करते. सचिन जाधव तुरळवाल्यांची जोडी गेली का? रुपन चुकवून गेले काय? गेले ती पण रुपन नाही सुटली जोडी गेली, रुपनच्या पुढे गेली. पळो येऊ दे जोरात जोरात. गती वाढव गती वाढव गती वाढव पुन्हा गती वाढव. आला 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 येऊ दे जोरात. चांगला प्रयत्न होतोय. 24-56 खेरशेच्या मैदानामध्ये 7 नंबरला जोडी पळालेली आहे. 20.7 मध्ये आलेली आहे. मुन्ना गुरव यांनी पळवलेली आहे. अमोल जाधव यांची जोडी आहे. तुमचा किती नंबर आला दादा? पहिला नंबर आला. तुमचं नाव सांगा सगळं आणि तुमचं कुठलं ठिकाण होतं सांगा. अमोल सुरेश जाधव खेरशेत. आम्ही आज संगमेश्वर तालुक्यातून आलो आहे, तुरे या गावातून. सकाळी 8 वाजता ठीक आम्ही सगळे आमचे सवंगडी सोबत आलेत. एक नाद, शेतकऱ्याचा नाद जो असतो बैल जोपासणी करून आणि त्याची मेहनत घेऊन आज एक आनंद वाटतोय की आज आमची जोडी पळाली. 22 सेकंद 93 पॉईंटमध्ये नंबरामध्ये आहे, 6व्या नंबरमध्ये. आज आनंद वाटतोय आणि आज आम्ही खुश आहोत खूप. माझे नाव सिद्धेश गोपाळ, मी पाडगावचा राहतो. आज माझ्या जोडीचा 2 नंबर आला आहे. मी स्वतःच गाडी पळवतो. गेल्या वर्षी या मैदानावर 2 नंबर केला घाटी गटात आणि यंदा पण गावठी गटात 2 नंबर केला. माझं नाव निधी निलेश किंजळकर, मी ब्रुंबाडला राहते. माझा एक बैल आहे, मी शर्यतीला जाते. तर मागील 4-5 वर्ष शिवा आणि शंकर या जोडीनं अनेक मैदाने गाजवली होती. कोसून सुटलाय तो सोन्या. गाडीच्या वेगाने पळणारा सोन्या. बघूया या ठिकाणी या स्पर्धेमध्ये काय करतो सोन्या. अपेक्षा अप्रतिम पळतोय. चला वा 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 सोन्या पळतोय. वेग वाढवायला पाहिजे, वेग मंदावतोय, वेग वारंवार सिद्धू गोपाल जाऊ दे जोरात. नंबर ब्रेक करायचा, नंबर तोडायचा, रेकॉर्ड तोडायचा. गती वाढव आजच्या महिन्याला टाइम तिकडच्या महिन्याला एक थाप. हातला कमी पडतोय बघ. मला जरी बारीक इथून दिसत असला तरी चष्मा लावायची गरज नाही. नक्कीच दिसतंय मला. अरे वारे आला 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 सिद्धू आला. हो 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 24-33 जाऊ दे जोरात. अतिशय जबरदस्त जोडी सुटली. एकदा का अर्ध मैदान झालं की जोडीचा वेग डबल होणार. पुढे आडवे जाऊ नका उगाचेच. बैल यायला पाहिजे. चढ पळव पुन्हा गती वाढव पाकड्याला वाढव. घे पाकड्याला पुढे कर. आला पाखरी आला आणि मुन्ना पण आला. सुंदर या ठिकाणी धुवाधार धावणारी ही जोडी आहे. अप्रतिम पळते. पहिला पल्लाचा पार करते सुरेश गोड. वेग वाढायला पाहिजे. या ठिकाणी पाहतोय आपण पुष्पाचा कौतुक करतोय. या ठिकाणी सुरेश वेग वाढायला पाहिजे. अप्रतिम धावणारी जोडी. नंदकुमार भिकाणे म्हणजे आपण भिकाणेची जोडी. सारख्या पुष्पाची जोडी. मागील 4-5 वर्ष शिवा आणि शंकर या जोडीनं अनेक मैदाने गाजवली होती. कोसून या ठिकाणी मी सुनील शिगवण कुशिवडे तालुका चिपळूण
प्रत्येक ठिकाणी मी समालोचक म्हणून नांगरणी स्पर्धा असू द्या, कबड्डी स्पर्धा, विविध स्पर्धेसाठी असतो. आणि आजचं हे मैदान आपण जर पाहिलं तर विक्रांत प्रतिष्ठान खेरशेत नावानं ही स्पर्धा आजची हे दुसरं पर्व आहे चालू वर्षीमधलं. खरं म्हटलं तर नागेश शेठ साळवी युवा नेतृत्वानं अतिशय देखणं नियोजन केलेली ही स्पर्धा आज या ठिकाणी पावसाचा जोर असूनसुद्धा कमालीचा रसिक प्रेक्षक ज्यांनी उद्दंड असा प्रतिसाद आजच्या या स्पर्धेसाठी दिला आणि एक यशस्वी स्पर्धा चिपळूण तालुक्यामधली या खेरशेत गावी आज या ठिकाणी संपन्न झाली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.